टिकावं लागते. कुंदाने आपल्या भाषणामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आणि उल्लेख करताना तिचं कौतुकही करतो. पण कुंदा एकच सांगतो की ज्यांनी माझ्यावर आरोप केला, मी मंत्री असताना माझ्या दारामध्ये 2-2 तास लाईन लावून बसत होते. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे, कुंदा तू सांगितलं की त्यांना मी 24 तासाची वेळ देतो, तुझा राजीनामा द्यायची गरज नाही. पण आज अनाशी तू आता मुलगीच आहे माझी, तू संधावला हा बाप काही कमी नाही आहे. मी कधी करणार त्या सगळ्या व्यक्तिमत्वाला हा सुनील केदार कुंदाचं, कारण माझं सोशल मीडिया ऑन नाही, कुंदाचं सोशल मीडिया सांगून टाका त्या ठिकाणी. एकदा तुम्ही सिद्ध करून टाका, नाहीतर नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये, संविधान चौकामध्ये होऊन कान पकडून उड्या बशा मारा. आणि मी म्हटलं असेल तर मी आपल्या सगळ्याला सांगतो, याच्यानंतर कधी कुठली निवडणूक लढणार नाही. माझं सिद्ध करून दाखवलं तर मी राजकीय संन्यास घेऊन टाकेल. समजा मी लाडकी बहिण्याबद्दल काही उलट बोललो असेल त्या ठिकाणी नाही, तर तुम्ही त्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढं कान पकडून उठा बशा मारा. संन्यास तुम्ही घेणार नाही, तुमची अवकाश नाही संन्यास द्यायची राजकारणाची, कारण तुमचं जीवनच त्याच्यावर आहे, आमचं जीवन त्याच्यावर नाही. त्या ठिकाणी एवढं काय समजून गेलं. बंधूंनो, आज मी जिल्हा परिषदेचे सन्मान्य सगळे पदाधिकारी बोलत होते, मला सुद्धा मनापासून खंत त्या ठिकाणी आहे. खासदार साहेब, आपण सुद्धा त्या ठिकाणी खासदारानंतर ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्र्यापुढे विषय मांडला आपण, पण दुर्भाग्य त्याला ते समजत नाही. आज समाज कल्याणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही लोकांना त्या ठिकाणी मदत होणार आहे, पण मदत जास्त करू शकलो असतो. समजा समाज कल्याणचा खऱ्या अर्थाने तुमचा हक्काचा निधी तुम्हाला मिळत. समाज कल्याणच्या सभापती सांगून आले की जिल्हा नियोजन समितीमध्ये 200 कोटी रुपये तुम्ही समाज कल्याणासाठी दिले असेल तर जिल्हा परिषदेला त्याचा पूर्ण अद्याप बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे, 100 कोटी मिळाले पाहिजे. आणि जिल्हा परिषदेला 100 कोटी समाज कल्याण मिळाले असते. आज या समाज कल्याणाच्या माध्यमातून गोर गरिबा लोकांचे अपंग मुलं मुली ते आलेले आहेत, त्यांना पण अर्धे त्याच्यावर जास्त देता आलं असतं. प्रत्येकाला बॅटरीची कार देता आली असती, प्रत्येकाला त्याची व्यवस्था देता आली असते त्याची. पण दुर्भाग्य आहे, जे लोक सत्तेमध्ये बसले त्याला समाज कल्याण समजत नाही, त्याला सगळ्या ठिकाणी राजकारण दिसते त्या ठिकाणी. अरे राजकारण करत असताना राजकारण करावं, आणि जेव्हा एका पदावर बसता तर त्यावेळेस त्या पदाची गरिमा त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. तर ही गोष्ट तुमच्या आमच्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये अंतर्भूत त्या ठिकाणी आहे. माझं हे गोष्ट माझ्या अगोदर मी नेहमी सांगतो की लोकांनी तुम्हाला समजा मतदान दिलं असेल, त्या मतदानाच्या भरोश्यावर तुम्ही पदावर बसले असाल, त्या पदाचा उपयोग करताना स्वतःच्या ऐशोआरामासाठी नाही करायचा. त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या त्या ठिकाणी त्याच्या अडचणीमध्ये त्याच्या अश्रुपुष्टीसाठी करायचा. सर्वसामान्य माणूस जगलं पाहिजे त्या ठिकाणी, ऐशोआराम करायसाठी नसतो त्या ठिकाणी. पण दुर्भाग्य आहे, या सत्तेमध्ये बसलाय त्याला ती गोष्ट कळतच नाही, किंवा कळते पण त्याला त्या ठिकाणी डोळे झाक करतात का त्याला त्यांचं सगळं राजकारण त्या ठिकाणी निवडणूक येऊ. अरे निवडणुकीत सत्तेमध्ये उपयोग करून योजना राबवून लोकांचे मन जिंकायचे असतात, लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा असतो. लोकांना वाटलं पाहिजे की हा पुढचा माणूस आमच्यासाठी झटणारा आहे. तुमच्या कृतीत दिसलं पाहिजे की जनसामान्यांसाठी जगता म्हणून, कधीतरी लोकांसाठी जगण्याची भावना त्या ठिकाणी तुमच्या कृती असली पाहिजे. मला त्या पण आज जे राज्यकर्ते आहे त्या राज्यकर्त्याने तशा प्रकारची भूमिका नाही. पण जिल्हा परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हा परिषद सगळ्या सदस्यांचं मनापासून कौतुक करतो. पंचायत समिती सभापती सुद्धा कौतुक करतो. तुमच्या अडचणी आहे, पण अडचणीला तोंड दिलं तेव्हाच या देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. अडचणीसाठी पळून गेले असते महात्मा गांधी, हा देश कायमस्वरूपी गुलाम राहिला असता लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणि अडचणीला तोंड देऊन पुढे गेलं तरच त्या ठिकाणी जनकल्याणाचं काम होतात. ह्या देशामध्ये आपण त्या ठिकाणी समाजामध्ये त्या पाहिलेला आहे. बंधूंनो, मी आपल्याला विश्वास देतो, पदाधिकाऱ्याने आलेल्या सगळ्या सरपंचाला मी सगळ्याला सांगितलंय की आपली सत्ता जास्त दूर नाही. आता येणाऱ्या दिवसामध्ये हे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे, आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं सरकार बसणारी काळ्या दगडावरची रेषा सुनील जाऊन समजा. आणि मला जास्त दिवस लागत नाही, सत्ता आपली नोव्हेंबर मध्ये बसली की डिसेंबर मध्ये प्रत्येक सरपंचाच्या खात्यामध्ये 2 वर्ष जेवढे पैसे तुमचे थांबले व्याजासहित पोहोचून देण्याचा सुनील केदार त्या ठिकाणी शब्द तो पूर्ण विकासासाठी करून दाखवतो. समाज कल्याणाच्या माध्यमातून आम्ही सगळ्याला आज काही देऊ शकणार नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला सगळ्याला खुर्च्या देऊ शकणार नाही, सगळ्याला व्हीलचेअर देऊ शकणार नाही. समाज कल्याणाच्या माध्यमातून सगळ्याला त्या ठिकाणी जे जे तुम्हाला अपेक्षित आहे तेवढं पूर्तता करता येणार नाही. कारण जे हक्काचे पैसे आहे
तेच पैसे 7 दशकांना थांबवून ठेवलेले आहे. पण तुम्हाला ते पूर्ण करण्याची आम्ही हमी देतो, कारण आम्ही आमच्या राजकारणामध्ये समाज जीवनामध्ये एक शिकवलं आहे की लोकांसाठी जगलं पाहिजे. स्वतःसाठी तर कोणी जगतं त्या ठिकाणी, पण लोकांसाठी जगण्याची ताकद लागते, त्या ठिकाणी मानसिकता लागते, विचारधारा त्या ठिकाणी लागते, आणि तरच त्या ठिकाणी लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहते. बंधूंनो, आज जिल्हा परिषदच्या ज्या सगळ्या कार्यक्रमासाठी, त्या सगळ्या योजनासाठी आपण गावागावात आलेला सगळे अधिकारी त्या ठिकाणी, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मला वाटतं संजयने सांगितलं, संजय जगतापचं मी आपलं भाषण ऐकत होतो, आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये की सगळ्या अधिकाऱ्यांना आलं पाहिजे. हो संजय जगताप साहेब, सगळे अधिकारी राहतीलच, पण आम्ही पदाधिकारी आहे. लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे, लोकांनी आम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं आहे, लोकांनी आम्हाला पंचायत सदस्य केलं आहे, लोकांनी आम्हाला सरपंच केला आहे, लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी पदार बसवलेला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर आम्हाला जोडलं आवश्यक नाही, हे आम्हाला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत शेवटचा माणूस अर्ज देऊन ह्या इथून निघत नाही तोपर्यंत पुन्हा आपण या ठिकाणी हजर राहून ह्या लोकांची सेवा केली पाहिजे, कारण लोकांची सेवाच आम्हाला विपरीत आहे. लोकांची सेवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकशाही चालते, आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर त्या ठिकाणी लोकांची सेवा केली पाहिजे, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी व्यक्त करतो मी. मला माझी कल्पना आहे की माननीय खासदाराला फार एक तातडीच्या बैठकीसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कारण एम्स हॉस्पिटलमध्ये तुम्हा लोकांच्या ठिकाणी पाहिजे त्या अपेक्षेमध्ये सेवा होते, त्याची ती मिटिंग लागली, त्याला तातडीत त्याचं जायचं आहे. पण आज मनापासून कालपासून एवढा आनंदित आहे मी की कालपासून आनंदित आहे. आणि एक गोष्ट माझ्या अगोदरचं कोणी वक्ता बोलून गेला की हमको लोग परेशान कर सकते हैं, हरा नाही सकते. आम्हाला आज न्यायालयाच्या माध्यमातून सौभाग्य रश्मीताई बर्वेचा जो न्याय झाला, त्या न्यायाबद्दल आपण सगळेजण जल्लोष करा, आणि इथून इकडे न्याय आपल्यासोबतच होणार, पण लोकांचा रेटा पाहिजे. आणि येणाऱ्या विधानसभेबद्दल एखादी सभा लागेल त्यासाठी फरकड बोलेल त्या ठिकाणी ज्या लोकांनी सत्तेचा मास किंवा पैशाची गरमी होऊन काही बोलून गेलेले आहे, त्याचं उत्तर आज शासकीय जिल्हा परिषदच्या कार्यक्रमामध्ये देणं योग्य होणार नाही, ते दिले नाही पाहिजे. तर आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे, आम्हाला मर्यादा आमची त्या ठिकाणी समजते त्या ठिकाणी. पण त्यावेळेस ज्या उत्तर देईल त्यावेळेस निकाल असा लागेल की सुनील केदारने ज्या राजकारणामध्ये एखाद्या वेळेस विचार करून टाकला करायचं आहे तर करतोच. सांगितलं होतं की यावेळेस माझा खासदार निवडून येणार, तुम्ही काही करून टाका, तसं सांगतो. यावेळेस महाविकास आघाडी बसणार, आणि ह्या हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये गुलाल सुनील केदारच उधळणार आहे, एवढं आपल्याला सांगतो. आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद महाराज.